La 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 la. इस मोड़ से जाते हैं, इस मोड़ से जाते हैं, कुछ सुस्त कदम रसते, कुछ तेज कदम राहें, पत्थर की हवेली को शीशे के घरोंदों में, तिनकों के नशे मन करते, इस मोड़ से जाते हैं, इस मोड़ से जाते हैं. एखाद्या मैफिलीमध्ये गेलो आणि गाण्यांच्या बरोबरीने ते गाणं, त्याच्या मागची सगळी प्रोसेस, त्याच्या बरोबर किस्से आणि या सगळ्या बरोबरीने रागदारी मधल्या वेगवेगळ्या जागा उलगडून ऐकणं आणि या सगळ्याच्या बरोबरच साथीला असतात ते किस्से, अशी एक वेगळी मैफिल रंगली. तर सध्या हा अनुभव घ्यायला मिळतोय राहुल देशपांडेंच्या सगळ्या फॅन्सना. राहुल आता आपल्या बरोबर आहे. राहुल, ऑडिओ व्लॉग ही एक म्हणजे आतापर्यंत गाणी ऐकणं म्हणजे आपल्याला कुठेतरी एकतर ऑनलाईन जाऊन ऐकणं किंवा मैफिलींमधून ऐकणं किंवा रेकॉर्डेड ऐकणं, एवढे तीनच प्रकार साधारण माहिती आहे. पण ऑडिओ ब्लॉगच्या माध्यमातून तू गाणी आणि त्या सगळ्या बरोबर वेगवेगळ्या गोष्टी लोकांसमोर आणतोयस. मुळात ऑडिओ ब्लॉग संकल्पना काय आणि सुचली आहे कशी? सुचले कशी ते मी सांगतो आधी. माझा मित्र आहे सुहास, त्याच्यामुळे ही कल्पना सुचली. मला असं वाटतं की मी जेव्हा मैफिलीमध्ये गायला बसतो किंवा संगीत नाटकामध्ये जरी मी काम करत असलो तरी स्टेजवरती बसलेला मी आणि प्रेक्षकांमध्ये खूप अंतर असतं. आत्ता आपण कसे बसलोय, आपण गप्पा मारतोय, आपण गप्पा गोष्टी करतोय, आपले किस्से आपण एक्सचेंज करतो. मला ते अंतर काढायचं होतं त्याच्यामधलं, की एका मित्रासारखं किंवा मी जसं घरी बोलतो किंवा मित्रांशी बोलतो असा मी संवाद प्रेक्षकांशी, किंवा आता प्रेक्षक म्हणजेच माझा मित्र, ह्या एका भूमिकेतनं मी विचार केला की हे वर्क होईल का नाही मला माहिती नव्हतं, आपण करून बघू. सुहासची आयडिया होती, त्यांनीच ते सगळं डिरेक्ट केलं की अशा पद्धतीने आपण करायला पाहिजे आणि ती सगळी त्यांनी मेहनत घेतली. पण त्याचा मला फीडबॅक खूप चांगला मिळाला की मला वेगवेगळी गाणी असतील किंवा गझल असतील किंवा बंदिशी असतील, राग असतील, मला लोक सांगतात की अमुक आम्हाला ऐकायला आवडेल आणि जे चाललंय हे खूप चांगलं चाललंय. जसं तू म्हणालास की या सगळ्याच्या माध्यमातून संवाद होतोय आणि तो संवाद तुझ्या आवडत्या गोष्टींचा जास्ती खास आहे मला वाटतं. हो, कारण मी ह्या गोष्टी मैफिलीत गाऊ शकत नाही. मी शास्त्रीय गायक असल्यामुळे मला जे वाटतं, म्हणजे आता मी कॉलेजमध्ये फक्त ऑर्केस्ट्राच्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचो, मी कधीही शास्त्रीय संगीताची कॉम्पिटिशन केल्याचं मला आठवत नाही. त्याच्यामुळे मला एक फिल्ममधली गाणी असतील, इंग्लिश गाणी असतील, याचं लहानपणापासून मला खूप ह्याची आवड आहे आणि ह्या माध्यमातून मला व्यक्त व्हायला मिळतंय. हीच मला असं वाटतं की माझ्याकरता एक फार महत्त्वाची आणि चांगली गोष्ट आहे, जेणेकरून माझ्या मनामध्ये ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मी सगळ्या व्यक्त करू शकतो. ही मैफिल लोकांपर्यंत ज्यांच्यामुळे पोहोचतीये त्या डिरेक्टरना आपण विचारूया. मला वाटतं की सुरुवात म्हणजे जसं राहुल म्हणाला की तुमची संकल्पना होती, काय नेमका थॉट प्रोसेस होती यामागे? कारण ब्लॉग रूढ अर्थाने लोकांना माहिती आहे, त्याच्यातनं व्यक्त होणं माहिती आहे, पण ऑडिओ ब्लॉग ही संकल्पना आपल्याकडे नवीन आहे. कुठे ऑनलाईन तसे खूप ब्लॉग्स असतात, सो मराठीत त्या तितक्या मानाने खूप कमी होते, पण इंग्लिशमध्ये मी खूप ब्लॉग ऐकत आलो होतो आणि राहुलची गप्पा मारताना हा माझा सारखा विषय व्हायचा की ब्लॉग आपल्याला काढता आला की ज्याच्यात तू अगदी फ्लॉलेसली आणि फ्रीली लोकांशी बोलतोय, जे तुला वाटतंय किंवा तू विचार करतोय त्याच्याबद्दल जर तू डिस्कस करू शकला तर फार मजा येईल ऐकायला. आणि म्हणून मी त्याच्या पाठीमागे लागलो होतो काही दिवस की काढूच हा ब्लॉग आपण म्हणून, आणि झाला तो शेवटी. म्हणजे ज्या गप्पा तुमच्या मैत्रिणीत रंगायच्या त्या आता लोकांपर्यंत पोहोचतायत थोडक्यात. एक्झॅक्टली. पण म्हणजे जसं राहुल म्हटला की त्याला जे आवडतंय, त्याला जे पोहोचवायचंय ते लोकांपर्यंत पोहोचवणं ही एक प्रोसेस आहे, पण डिरेक्शन या सगळ्याचा अर्थात अवघड असणार आहे. कारण आत्ताही मी पाहिलं की राहुल हे गाऊ का ते गाऊ, हे करू का आपण हे पण घेऊया थोडं, असं सगळं सुरू होणारच अर्थात. डिरेक्शनपेक्षा
नॉर्मली परफॉर्म करताना किंवा इनिशियली सगळ्यांना असं वाटत होतं की आपण एक रेकॉर्ड करू आणि तो चंक तसाच्या तसा अपलोड करू. बट स्लोली आम्हाला लक्षात आलं की नॉट नेसेसरीली आपण गप्पा मारत राहू आणि त्याच्यातल्या ज्या रिलेव्हंट गोष्टी असतील, ज्या आपण ऑडियन्सपर्यंत ऐकवायचा प्रयत्न करतोय किंवा राहुलच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय, त्या गप्पा फक्त कट करून आणि बाकीच्या डिस्कार्ड करून आम्ही एडिट करून ते अपलोड करायचा ट्राय केला. सो दॅट इज नॉट डिरेक्शन. मी जस्ट एडिट करतो आणि बसून फक्त साऊंड चेकचं काम करत असतो. अपार्ट फ्रॉम दॅट नथिंग. हे म्हणत जरी असला तरी ऐकताना राहुल कळतंय काय काय होत असणार आहे इकडे ते. हा त्याचा विनय आहे. आणि खरोखर मला एक गोष्ट ह्या निमित्ताने कळली काय की गायक म्हणून मी ज्या पद्धतीने व्यक्त होत असेन, बोलताना मनामध्ये अनेक विषय असतात. जसं गाताना अनेक जागा डोक्यामध्ये असतात, त्याच्यातली बरोबर कोणती त्या क्षणाला यायला पाहिजे, त्याचं थिंकिंग प्रोसेस जी असते ती आता हळूहळू कल्चर झाली माझी. पण बोलताना अशाच वेळेला एकाच वेळेला आता तू बघितलंस की हे गाणं गाऊ का ते गाणं गाऊ, अशा 4-5 वेगळ्या कल्पना डोक्यात असतात. तर त्याच्यामध्ये ती एक निवडून त्याच लाईनवरती आपण तो संवाद पूर्ण करायला पाहिजे हे मला त्याच्यामुळे कळतंय. आणि ती अतिशय अवघड गोष्ट आहे. त्याच्यामुळे त्याचं फार म्हणजे त्याचं महत्त्व खूप आहे मला. कारण नाहीतर लोकांपर्यंत आत्ता जे पोचतंय ते पोचणार नाही. या सगळ्यामधला आणखीन एक दुवा त्यालाही यामध्ये मला सांग की बोलताना आता किंवा ऐकताना सुद्धा लक्षात आलं की किती स्पॉन्टेनियसली हे सगळं सुरू आहे. तुझी धांदल उडवली जाते या सगळ्यामध्ये का काय होतंय नेमकं? एक तर असं होतं की हे नक्की काहीच नसतं आमचं. मी येतो 2:30 वाजता भेटू म्हणून मी येतो, तो येतो आणि मग अच्छा हे गाणं का आयत्या वेळेला मी मग शोधतो याच्यावर इंटरनेटवर, अरे आज हे गाणं गाऊ, मग आज हिंदी गाणं वाटलं हिंदी, एक इंग्लिश वाटलं इंग्लिश, गझल. माझी याच्यामध्ये खूप कॉर्ड्स मला माहिती असतात नसतात माहिती नाही. मग मी होऊन जातं आणि ह्याच्यातच मजा आहे. अचानक होण्यातच जी मजा आहे ती मला वाटतं ऐकताना लक्षात येते लोकांच्या की नक्की काही नाही, होईल ते होईल, गप्पा मारू, याच्यात हे सुचलं ते सुचलं आणि होऊन जातं. आणि त्यात खूप जास्त मजा येते आम्हाला. हे सगळं हा आता बोलताना पण आता आम्ही पाहिलंय पण हे सगळं की एका गाण्यापासून सुरुवात झाली आणि तिसरं वेगळं गाणं गाऊन ते रेकॉर्डिंग संपलेलं होतं आणि प्रत्येक वेळेला अच्छा मला माहिती आहे का, मला माहिती नाही आहे का, हे सगळं कायम होतं माझं. पण काय ह्याच्यामध्येच ही सगळी मजा आहे असं मला वाटतं. आणि हे असंच राहू दे चालत. म्हणजे असं नकोच व्हायला की आदल्या दिवशी मला सांगतोय उद्या आपण हे गाणं करतोय, मग ही सगळी मजा जाईल त्यातली. त्यामुळे हे असंच राहू दे असं माझं मत आहे. बघू आता शेवटी सुहास आणि राहुल सांगतील तसं करू. ही स्पॉन्टेनियस सगळी प्रोसेस तुमची जी आहे, तुझी थॉट प्रोसेस थोडक्यात लोकांसमोर येते. ते गाणं तुला आवडलेलं एखादं गाणं असेल किंवा तू गायलेलं एखादं गाणं असेल, ही सगळी तुझी थॉट प्रोसेस त्या माध्यमातून काय म्हणजे रेकॉर्डिंग सुरू असल्यानंतर नेमकं काय काय घडत असतं? कारण एरवी रेकॉर्डिंग डिफाईन्ड असतात, इथे मात्र अजिबात नाही आहे. अगदी बरोबर. म्हणजे आता भूषण म्हणाला तसं खूप जर मी काहीतरी रियाज करून गायलो तर ते तितकं स्पॉन्टेनियस वाटणार नाही. जसं आपण मित्रांची गप्पा मारतो ना, आपल्याला विषय नाही लागत, तसं इथे विषय लागत नाही काय बोलायला. आम्ही एकत्र जमलो की साधारण एक कोणता तरी धागा पकडून त्याच्या काय म्हणतात त्याला वाटचाल चालू होतोय. मध्येच कुठेतरी वेगळं गाणं, आत्ता जसं वेगळं सुचलं, अरे मला हे पण आवडतं, मला ते पण आवडतं, मग ते त्या विषयाशी सुसंगत असायलाच पाहिजे असं नाही. कारण आपण जेव्हा गप्पा मारतो तेव्हा चला आता आपण एखादा विषय घेतला, आपण ह्याच्यावरतीच प्रत्येकाने टिप्पणी करायची, ह्याच्यावरतीच बोलायचं असं आपण करत नाही. जवळच्या मित्रांमध्ये आपल्याला विषय लागतही नाही. तसं हे करताना पण विषय लागतोच असं नाही. आणि भूषण म्हणाला तसं त्याच्यामध्येच ती गंमत आहे की जोपर्यंत अनसर्टन्टी आहे तोपर्यंतच ह्याच्यामध्ये मजा आहे. अगदी सगळं जर मी चापून चोपून छान मेकअप करून बसलो, तुमच्यावर छप्पा बिंबा घालून बसलो, तर मग मैफिलीमध्ये बसलोय स्टेजवर आणि प्रेक्षक खालती बसलेत, हाच एक फील येणार आहे जो आम्हाला ह्याच्यामध्ये टाळायचा आहे. पण हे स्पॉन्टेनियस असताना अजिबातच डिफाईन करत नाही तुम्ही काही का पूर्ण जसं स्पॉन्टेनिटीचं बोलायचं झालं तर जसं आजचे 2 विषय होते ज्याच्यावर प्लॅनिंग चाललं होतं वॉज मल्हार आणि दुसरा गझल होता. पण गाण्याची सुरुवात आंधीने झाली आणि आंधीचीच 2-3 गाणी झाल्यानंतर उरलेली आवडीची काही गाणी झाली. त्याच्यामुळे काय होतं की मोकळेपणाने ज्या गोष्टी होतात त्याची एक मजा ब्लॉगला येते. पण हे सगळं करत असताना म्हणजे तुम्ही यमनवरतीच इतके सगळे ब्लॉग केलेले आहेत
काय नेमकं, कारण डिफाईन नाहीये हे ठीक आहे, पण एक विषय घेऊन इतकं बोलणार, अर्थात यमन म्हणजे जितकं बोलाल तितकं कमी, पण तरी सुद्धा इतकं सगळं करणं. यमन मी राहुलच्या गाण्यातनं शिकलो आणि राहुलकडनं मला एक यमनची गोष्ट कळली आहे की यमन म्युझिक इतकंच एक वास्ट फील्ड आहे. जसं युनिवर्स सारखं आहे की इन एन डायरेक्शन यू ग्लो ऑन एक्सप्लोरिंग, आणि तेवढंच यमनचं फील्ड मोठं मोठं आहे. सो एंडलेसली आम्ही त्याच्यात कितीही ब्लॉक करू शकतो असं मला तरी रिअलाइज झालंय 10 ब्लॉक नंतर. ब्रेक घ्यावा लागला राहुल तुम्हाला, म्हणजे सांगितलं ब्लॉग मध्ये, पण आता ब्रेक घेतो आणि नवीन कथाकडे. का ब्रेक घेतो? कारण मला स्वतःला असं वाटलं की आता कंटाळा मला यमन गाऊन. मला तेव्हा सुरेशजींवरती काहीतरी करायचं होतं, म्हणून मी त्यांची गाणी गायलो. कारण लहानपणापासून मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे, आणि नाहीतर त्यांची गाणी कुठे गाणार मी प्रोग्राममध्ये तर गात नाही. त्याच्यामुळे ह्या निमित्ताने मगाशी म्हणालो तसं मला खुला मंच मिळाला, जिथे मी काय मला हवं तसं मी करू शकतो आणि गाण्यातनं व्यक्त होऊ शकतो. तोच चंद्रमान भात तीच चैत्र यामिनी, तोच चंद्रमान भात तीच चैत्र यामिनी, एकांती मज समीप तीच तूही कामिनी, तीच तूही कामिनी, तोच चंद्रमान भात. हे गाणं गात असताना जे काही डोक्यात येतं ते सगळं तू बोलतोस, म्हणजे गात असताना सुरू होते का प्रोसेस तुझी? नाही, मी खरं सांगू का, माझं थॉट प्रोसेस म्हणजे मी एकदा गाणं गायला लागलो ना, मी का डोळे बंद करतो, कारण मी पूर्णपणे त्या गाण्यामध्ये पूर्णपणे तल्लीन होतो, आणि म्हणून माझे आपोआप डोळे बंद होतात. मला अजून ती कला जमलेली नाही ज्याच्यामध्ये मी डोळे उघडे ठेवून लोकांशी संवाद साधून परत एक आतला थॉट प्रोसेस जागा ठेवून त्या पद्धतीने व्यक्त होईन की नाही, मे बी अजून मला काही काळ जायला पाहिजे, पण अशा पद्धतीनेच मी नेहमी गातो. त्याच्यामुळे नेहमी माझे फोटो जे येतात ते डोळे बंद असताना येतात. त्याचं तो एक कारण आहे. अशा पद्धतीने मी परत तुमच्याकडे आता व्यक्त झालो. All my bags are packed, I'm ready to go, I'm standing here outside your door, I hate to wake you up to say goodbye, but the dawn is breaking, it's early morn, the taxi's waiting, it's blowing his horn, already I'm so lonesome I could die. La 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 la. तुम्ही अगदी आयफोन पासून सुरुवात करून आता तू म्हटलं तसं 2 माईक पर्यंत पोहोचलेला आहात. हे सगळं करत असताना ॲम्बियन्स सगळं तुम्ही कॅच करताय, म्हणजे जे काही घडतंय त्याच्या आजूबाजूला, जे काही होत आहे ते सगळ्याबद्दल बोलतोस तू, ते सगळं त्याच्यामधनं येत पण असतं. म्हणजे तिथे काय घडत असेल, तू कुठे असशील हे कदाचित अनेक लोकांना माहिती नाहीये, कुठे रेकॉर्डिंग चाललंय, पण एक स्वतःचं इमॅजिनेशन आणि ऐकताना पण ते फिलिंग तयार होतं कुठे. निपुणच्याच खास तू आणि निपुणनी जो ब्लॉग केला त्याच्यामध्ये तुम्ही दोघंही बोलत होता, आजूबाजूला काय चाललंय तेही घडत होतं. मला वाटतं बेल वाजली ते पण तुम्ही बोललात मध्ये. त्याच्यामध्ये हे सगळं ठरवून जरी नसलं तरी अर्थात एवढ्याच गोष्टींवरती होतं याचा विश्वासही बसणार नाही लोकांचा. नाही, खरोखर म्हणजे काही लोकांना कुतूहल खूप वाटतं की आता मी आणि प्रत्येक वेळेला सांगतो की आज अमुक तारीख आहे, हा ब्लॉग आम्ही कुठे रेकॉर्ड करतोय आहे. म्हणजे मागच्या आता ह्यांनी जो उल्लेख केला, आमच्या सारंग म्हणून माझा मित्र आहे कुलकर्णी, त्याची बायको पण छान गाते प्रियंका, तर त्यांच्या घरी आम्ही खालती त्याच्याकडे छोटासा सेटअप आहे, तिथे आम्ही तो उत्तम सरोद वाजवतो. तर तो सरोद वाजवत होता, मी कोणतं तरी अजून एक इन्स्ट्रुमेंट घेतला आणि आम्ही दोघं गायला लागलो आणि तो वाजवायला लागला. तर एकदम अचानक मला असं वाटलं की अरे यार चहा पाहिजे आत्ता. तो म्हणलं यार सॉरी यार, चहा आत्ता नाही मिळू शकत, बायको झोपली आहे. ती बिचारी कामाहून आली होती वॉटेवर, पण म्हणलं हे काय यार चहा हवा आणि ती झोपली आहे. ते पण ब्लॉगमध्ये आलं, पण ते त्या स्पिरिटनी सगळे लोक घेतात, पण इतका तो इन्फॉर्मल आहे. आणि आता इथून पुढे किती दिवस कसा तो प्रोग्रेस होत जाईल
मला असं वाटतं ह्या निमित्ताने मला शिकायला पण खूप मिळतं. आता मी थोडासा विचार करतो, कारण कसं असतं, कार्यक्रम आपण करत असतो. एकदा आपण प्रोफेशनल झालो की खरं सांगू, काही गोष्टी असतात ज्या नेहमीच, आता फॉर एक्झाम्पल घेई छंद असेल किंवा सुरतपिया असेल, बगड्यांची माळ फुले असेल, अतिशय उत्तम कॉम्पोजिशन्स, अप्रतिम गाणी, पण शेवटी मलाही कुठेतरी असं वाटतं की नाही बा, आता कंटाळा आला, असं होऊ शकतं. आणि असं होतं मला. तरीही एक कर्तव्य म्हणून, वसंतरावांचा नातू म्हणून मी ही गाणी मुद्दामून गातो आणि तितक्याच तन्मयतेने गातो. गाण्याचा विचार हा एक भाग जरा तू 24 तास करत असशीलही खरं तर, कारण तुझ्याशी एरवी पण बोलताना हा अनुभव येतो की काय नेमकं चालू आहे त्याच्या डोक्यात आता. पण जसं तूही उल्लेख केला की घेई छंद आणि राहुल, किंवा बगड्यांची माळ फुले आणि राहुल, काही गाणी आणि राहुल ही समीकरण झाली आहेत. त्याच्या पलीकडे जायला मिळणं आणि मुळात त्याचं एक वेगळं अप्रिसिएशन मिळणं, हेही या ब्लॉगच्या माध्यमातून होत आहे. मला वाटतं नक्कीच होत आहे. कारण घेई छंद आणि वसंतराव, किंवा दाटून कंठ येतो आणि वसंतराव, प्रथम तुला वंदितो आणि वसंतराव, सुनता है गुरुज्ञानी आणि कुमारजी, तीर्थ विठ्ठल आणि भीमसेनजी, ही बरोबर समीकरण आहेत. आता जर राहुल देशपांडे असेल तर बुवा जथा वैष्णवाचा असेल, किंवा अजून आता मी ह्या निमित्ताने नवीन विरहिण्या केलेल्या आहेत, तर ती माझी गाणी. अर्थात ह्यांचे उपकार आयुष्यभर कातड्याचे जोडे केले तरी ते फिटू शकत नाही, पण आणि त्यांच्या छायेखालीच राहायला आम्हाला आवडेल. पण शेवटी असं आहे ना की आम्हालाही व्यक्त व्हावंसं वाटतं. आमची आज जी काही पिढी आहे, आम्हालाही काही गोष्टी कराव्याशा वाटतात, गावाशा वाटतात. नवीन असतील, जुने असतील, दोन्ही पद्धतीच्या असतील, पण त्या आम्हाला आमच्या पद्धतीने करू द्या. आणि तो एक हा मी असं नाही म्हणणार की हे अंडरग्राऊंड म्युझिक आहे, पण हे एक व्यक्त होण्याचं साधन आहे. आणि ह्या निमित्ताने हे खूप चांगल्या पद्धतीने होत आहे, म्हणून मला फार आनंद झाला आहे. त्यामुळे मला असं वाटतं दोन्ही बाजूने आम्ही आता काम करतोय की बुवा टेक्निकली जरा साऊंड व्हायला पाहिजे, आणि जे मटेरियल आहे, जे गायचं आहे, जो विचार मांडायचा आहे, त्याच्यामध्ये पण अजून काय काय करायचं आहे, किंवा कशा पद्धतीने आपण ब्लॉग करायचे. आता हे फक्त ऑडिओ झाले, आता आमच्या डोक्यामध्ये आहे की 12 ब्लॉग झाल्यानंतर एक व्हिडिओ करावा, आणि मग सीझन वाईज थोडासा ब्रेक घ्यायचा, आणि मग परत दुसरा सीझन, तिसरा सीझन, अशा पद्धतीने ब्लॉगचे सीझन. व्हिडिओ ब्लॉगची लोक वाट बघतील, कारण ऐकतानाचा फिलिंग पाहणं आहे, ऍक्च्युली ऐकणं हे सुद्धा एका अर्थाने, आणि ते पाहणं पण वेगळं ठरेल. गिटार आहे, राहुल आहे, तर एक जाता जाता राहुलचं फेवरेट सॉन्ग. दीवाना बन गया हूँ मैं चाहत में तेरी, डूबा डूबा रहता हूँ आँखों में तेरी, दीवाना बन गया हूँ मैं चाहत में तेरी, अब दिन गुजरते नहीं रातें कटती